नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे. त्या भरतीच्या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर ती भरती म्हणजे मित्रांनो CISF फायरमॅन पॅरामिलिटरी फोर्स गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती येते मित्रांनो. तर त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याचे फॉर्म लवकरच चालू होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे आपण त्या CISF फायरमॅनच्या ग्राउंड बद्दल काय काय आहे, सिलेबस काय आहे, किती मार्काला कुठले क्वेश्चन काय येणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ काही मोठा होणार नाही, शेवटपर्यंत बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, ही मागच्या वर्षी प्रत्येक वर्षी ही CISF फायरमॅनची भरती येते मित्रांनो. तर मागच्या वर्षी पण ही भरती आलेली होती आणि ही ह्याचं क्वालिफिकेशन का तर मित्रांनो 12वी सायन्स लागते ह्याला. जर 12वी जर आर्ट मधून कॉमर्स मधून असेल तर ह्याला चालत नाहीये, 12वी सायन्सच लागते मित्रांनो. कारण का बरेच विद्यार्थी म्हणजे याची वॅकन्सी जी CISF फायर म्हणजे वॅकन्सी येते प्रत्येक राज्यवाईज वेगवेगळी वॅकन्सी येते. म्हणजे महाराष्ट्रासाठी वेगळी येते, गुजरात, राजस्थान, हरियाणा, तर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वॅकन्सी राखीव येते. तर मित्रांनो, 2026 ची पण वॅकन्सी जाहीर झालेली आहे. जवळपास 1200 वॅकन्सी येणार आहेत मित्रांनो. आणि त्या वॅकन्सी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म चालू होणार आहेत मित्रांनो. त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. जर कोणाचं 12वी सायन्स असेल मित्रांनो, त्यांनी ह्या CISF फायरमॅनची नोकरीची तयारी करावी. कारण का मित्रांनो, ह्याचं फिजिकल पण एवढं काय अवघड नाहीये. फक्त फिजिकल मध्ये 5 किलोमीटर तुम्हाला 24 मिनिटांमध्ये मारावं लागणार. म्हणजे SSC GD ला जसं फिजिकल आहे त्याच फिजिकल प्रमाणे CISF फायरमॅनचं फिजिकल आहे मित्रांनो. तर तुम्ही जे कोणी 12वी सायन्स असेल त्यांनी हा फॉर्म भरायला पाहिजे मित्रांनो. याच्यामध्ये एज बघा, वयामध्ये सूट वय फक्त 18 ते 23 पर्यंत ओपन, बाकी 18 ते ओबीसी 18 ते 25 पर्यंत ओबीसी ला 3 वर्ष, पुन्हा SC ST साठी 5 वर्ष सूट. असे प्रत्येकाचे फक्त याच्यामध्ये ओबीसी साठी 3 वर्षाची सूट, SC ST साठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे मित्रांनो. आणि ओपनला 23 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो फिजिकल तुमचं फक्त 5 किलोमीटर होणार आहे 24 मिनिटांमध्ये. आणि याच्यामध्ये सिलेबस मित्रांनो 100 मार्काचा पेपर होणार आणि 100 क्वेश्चन येणार. म्हणजे मॅथचे 25 क्वेश्चन, रिजनिंगचे 25 क्वेश्चन, जीकेचे 25 क्वेश्चन आणि हिंदी किंवा इंग्रजी ह्या दोन्ही पैकी तुम्हाला 25 क्वेश्चन असा तुमचा पेपर 100 मार्काचा पेपर होणार आहे. ह्या 100 मार्काच्या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला 100च मार्क असणार आहेत. त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आणि त्यांनी नोटिफिकेशन मध्ये परत असं सांगितलेलं आहे, आम्ही OMR बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे आम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कुठल्याही आम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने आम्ही एक्झाम घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही याची तयारी करायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ह्याचे फॉर्म भरायला चालू होणार आहेत. 1200 वॅकन्सी आहेत. ज्याचं कुणाचं 12वी सायन्स झालेलं आहे त्यांनी जरूर हा वॅकन्सीचा फॉर्म भरायला पाहिजे मित्रांनो. कारण काही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे आणि एकदम भारी नोकरी आहे मित्रांनो CISF फायरमॅन. तुम्ही ह्याचा फॉर्म भरायला पाहिजे. तर मित्रांनो, जर कुणाला काही ह्या वॅकन्सी बद्दल काही विचारायचं असेल त्यांनी तुम्ही जवळ आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर मॅथ, रिजनिंग, GS मराठीमधून चालू करणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.